बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे 1 + 1/(x²-1). मग बघा आता याचं काय करायचं आहे, पार्शियल फ्रॅक्शन फाइंड आउट करायची. आता बघा इथं +1 दिलेलं आहे, हा +1 काय आता कॉन्स्टंट, याला तसंच ठेवायचं. ठीक आहे. बघा इथं लिहायचं सोल्युशन. इथं काय दिलेलं आहे 1 + 1/(x²-1). मग याला कसं लिहू शकतो, हा 1 प्लस तसंच राहणार, 1 + 1/(x²-1²). x² - 1² म्हणजे इथं काय येणार आहे a² - b². म्हणजे याचं एक्सपान्शन कसं होणार, a + b a - b. ठीक आहे. मग आता a + b आणि a - b याचं एक्सपान्शन काय होतं, तर याचं येणार आता एक्सच्या जागेवरती दिलेलं आहे आपल्याला, एच्या जागेवर दिलेलं आहे एक्स आणि 1च्या जागेवरती दिलेलं आहे, म्हणजे बीच्या जागेवरती दिलेलं आहे 1. मग याचं एक्सपान्शन काय होईल बघा, इथे येणार 1 + पेन चेंज करू. ठीक आहे. हा 1 प्लस तसं राहणार 1/(x - किंवा x + 1) घेऊ आधी, x + 1 आणि इथे येणार x - 1. ठीक आहे. हे काय आले, याचे फॅक्टर आले. मग बघा आता काय आहे की 1 + 1 काय आलं, x + 1 आणि x - 1. मग आता याला काय करायचं, हा 1 तसाच ठेवायचा आणि याच्यामधला फक्त हा फॅक्टर काय करायचा कन्सिडर, म्हणजे नाही का, याला याला आता याचे पार्शियल फॉर्म काढायचं. याचं काय करायचं, पार्शियल फॉर्म काढायचं. ठीक आहे. मग याला कॉपी करून घेऊ आपण आता. बघा याची पार्शियल फ्रॅक्शन फाइंड आउट करायची. मग 1 इथं लिहू x + 1 आणि x - 1. मग बघा आता इक्वल्स टू काय येणार, इथं नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर काय, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. मग नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर जर असेल तर काय येणार इथं, a/फर्स्ट फॅक्टर. a/फर्स्ट फॅक्टर काय, x + 1 प्लस b/ काय x - 1. ठीक आहे. मग हा सेकंड फॅक्टर. मग याला द्यायचं इक्वेशन नंबर 1 नाव. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मग हे फर्स्ट इकडची साईड तशी राहणार 1/(x + 1 आणि x - 1 इक्वल्स टू a × x - 1 अपॉन 1 + b × x + 1. ठीक आहे. अपॉनला काय येणार, x + 1 आणि x - 1. ठीक आहे. मग डिनॉमिनेटर काय होणार, कॅन्सल होणार. मग डिनॉमिनेटर जर कॅन्सल झालं तर आपल्याकडे इक्वेशन काय भेटणार बघा, इक्वेशन नंबर 2 येणार. 1 = a × x - 1 प्लस b × x + 1 आणि याला इक्वेशन नंबर 2 नाव द्यायचं. ठीक आहे. मग आता a आणि b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. a ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना b च्या करस्पॉन्डिंग फॅक्टर बघायचं. मग बघा इथं x + 1 = 0 इक्वेट जर केला आपण 0च्या, तर x = काय येणार इथं -1. पुटिंग इन इक्वेशन, याला काय करायचं, पुट करायचं कोणत्या इक्वेशन मध्ये, 2 मध्ये. पुटिंग इन इक्वेशन 2, इक्वेशन 2 मध्ये पुट करा. मग इक्वेशन 2 मध्ये जर पुट केलं तर इथं काय येणार, 1 = a इंटू ब्रॅकेटमध्ये, इथं एक्सच्या जागेवरती -1, तिथं ऑलरेडी -1 आहे, प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये -1 + 1. मग बघा इथं 1 = a इंटू ब्रॅकेटमध्ये येणार -2, -1 - 1 -2 होणार, प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 0 येणार. ठीक आहे. मग 1 = -2a येणार. मग a = काय येणार बघा, हा -2a इकडे डिवाइड होणार, म्हणजेच -1/2 येणार. ठीक आहे. मग a ची व्हॅल्यू आली -1/2. ठीक आहे. a ची व्हॅल्यू काय आली -1/2. मग आता a ची व्हॅल्यू आली, आता b ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. मग b ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना काय करायचं, याला थोडं इकडे घेऊ आपण. ठीक आहे.
मग बघा आता इथं काय करायचं, आता एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो आधी. बघा आता पुटिंग काय पुट करायचं, तर पी फाइंड आउट करायचं. बी साठी ए चे करस्पॉन्डिंग फॅक्टर बघायचं, एक्स मायनस वन. मग याला काय करायचं, एक्स मायनस वन इक्वल्स टू झिरो, इक्वल्स टू झिरो. म्हणून एक्स इक्वल्स टू काय येणार आहे, प्लस वन येणार आहे. पुटिंग इन इक्वेशन, पुटिंग इन इक्वेशन टू, इक्वेशन 2 मध्ये पुट करा. मग इक्वेशन 2 मध्ये एक्सच्या जागेवरती जर 1 पुट केलं तर काय येणार, इथं ऑलरेडी 1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये. बघा आता ए इंटू इथं 1 मायनस वन ऑलरेडी तिथं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बी इंटू ब्रॅकेटमध्ये काय आहे, 1 प्लस तिथं ऑलरेडी 1 प्लस, ठीक आहे. मग इथं येणार 1 इक्वल्स टू काय येणार, ए इंटू, एक मिनटं. बघा आता इथं काय येणार 1 ए आता एच्या इथं काय येणार, ए इंटू 1 प्लस 1 मायनस 1 0 प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 1 काय आहे, 2 आहे, ठीक आहे. म्हणजे 1 इक्वल्स टू ए इंटू 0 0 होणार 2. आता बी इंटू 2 काय येणार, 2a येणार, काय येणार 2a. मग 2a, ठीक आहे. मग ए इक्वल बी 2b येणार, ए तर ऑलरेडी 0 होणार, ए इंटू 0 0 आणि 2 इंटू बी 2 इंटू बी 2b, ठीक आहे. मग आता इथं बी इक्वल्स टू 1/2. मग एची व्हॅल्यू काय आली, बीची व्हॅल्यू काय आली, 1/2 आली, काय आली 1/2, ठीक आहे. मग आता बघा ए आणि बीच्या व्हॅल्यू भेटले आपल्याला. मग एची व्हॅल्यू -1/2 आणि बीची व्हॅल्यू +1/2, ठीक आहे. मग ह्या व्हॅल्यू काय करायच्या, पुट करायच्या. कशामध्ये पुट करायच्या, इक्वेशन. मग बघा ए इक्वल्स टू 1/2 and -1/2 and b equals to 1/2. putting in equation 1. मग इक्वेशन 1 मध्ये पुट करा. मग इक्वेशन 1 काय आहे, तर 1 आहे बघा, 1/(x + 1) आणि x - 1, ठीक आहे. इक्वल्स टू काय आलं, ए काय इथं 1 -1/2 अपॉनला काय इथं x + 1, ठीक आहे, प्लस 1/2. बी आलं काय, बी काय आलेलं आहे 1/2 आणि इथं काय आहे x - 1. मग बघा आता इथं काय आहे की 1/2 आहे. मग हा जो 2 आहे अपॉनला, तो काय करा खाली मल्टिप्लाय करा. मग इथं काय येणार -1/2 इंटू ब्रॅकेटमध्ये x + 1, त्याच्यानंतर प्लस 1/2 इंटू ब्रॅकेटमध्ये x - 1, ठीक आहे. मग आता ही मायनस टर्म नंतर न लिहा आणि इथं 1/2 दोन इकडे पण त्याला कॉमन घ्या. मग कॉमन जर घेतला, आधी कॉमन घेऊ, 1/2 ब्रॅकेटमध्ये काय येणार 1/x + 1. आता याला मायनस साईन आहे, ठीक आहे, या 1ला. त्याच्यानंतर प्लस 1/x - 1, ठीक आहे. त्याच्यानंतर हा मेन ब्रॅकेट कम्प्लीट. मग बघा आता इथं ही टर्म नंतर न लिहा, ही टर्म आधी लिहा. मग इथं लिहायचं 1/2 ब्रॅकेटमध्ये 1/x - 1 मायनस 1/x + 1, ठीक आहे. हा ब्रॅकेट कम्प्लीट. मग बघा आता हे जे हे काय होतं, याच्या इक्वलमध्ये होतं. मग हे इथं कॉपी करून घेऊ, ठीक आहे. आपण हे काय इथं कॉपी करून घेतलं, ठीक आहे. मग बघा आपल्याला आता 1/x + 1 x - 1 इक्वल्स टू 1/2 1/x - 1 मायनस 1/x + 1 आलं, ठीक आहे. मग आता काय करायचं, याला इथं पुट करायचं. मग आता याच्या रिप्लेसमेंटमध्ये जर पुट केलं तर आपलं फायनल इक्वेशन काय येणार, फायनल पार्शियल फ्रॅक्शन्स बघा. मग फायनलला लिहायचं, इथं जागा कमी आहे तरी पण आपण इथंच लिहू, ठीक आहे. ठीक आहे, मी याला काय करतो, कॉपी करून घेतो पुढच्या पेजवरती. मग आपण पुढच्या पेजवरती लिहू, ठीक आहे. इथं खूप कंजेस्टेड जागा आहे, व्यवस्थित नाही वाटणार, ठीक आहे. याला Ctrl+C
पुढच्या पेजवरती बघा. मग आपल्याला लास्टला हे आलं होतं. ठीक आहे. मग आपल्याला इनिशियली गिवन काय होतं तर बघा 1 + 1/x² - 1. मग हे लिहायचं 1 + 1/x² - 1 = 1 प्लस, आता हा +1 तसाच, आणि ही टर्म, ठीक आहे, ही टर्म काय 1/2 ब्रॅकेटमध्ये 1/x - 1 त्याच्यानंतर -1/x + 1. ठीक आहे. हा ब्रॅकेट कम्प्लीट. त्याच्यानंतर बघा ही फायनल आपला आन्सर आलं. आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. मग ह्याला काय करायचं, ब्रॅकेट करायचं. बघा हे काय नॉर्मल मेथडच होती, याच्यामध्ये काही विशेष